गुड मॉर्निंग फ्रेंड. आपण कालच्या पिरियडमध्ये प्रिन्सिपल सोल्युशनचं एक एक्झाम्पल पाहिलं होतं. मी पुन्हा एक एक्झाम्पल सॉल्व करून देतो आणि बाकी काही तुम्हाला होमवर्कसाठी देतो. तर पहा, फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन of cot theta is equal to under root 3. Cot theta is equal to minus under root 3. ओके. आता पहा, मी तुम्हाला सांगितलं होतं जर समजा कॉट कोसेक आणि सेक जर आलं त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा तर सॉल्व करायचं. ठीक आहे. गिव्हन इक्वेशन दिलेलं आपल्याला कॉट थीटा इज इक्वल टू मायनस अंडर रूट 3. याचा रेसिप्रोकल घ्यायचा. याचा रेसिप्रोकल आहे टॅन थीटा आणि याचा रेसिप्रोकल मायनस 1 डिवाइडेड बाय अंडर रूट 3. ठीक आहे. आता पहा, आपल्याला पाहायचंय कुठल्या अँगलला टॅनची व्हॅल्यू ही 1 डिवाइडेड बाय अंडर रूट 3 असते. तर पहा, आपण tan थीटा इज इक्वल टू sin थीटा डिवाइडेड बाय cos थीटा असते. जर समजा आपण थीटा इज इक्वल टू पाय बाय 6 म्हणजे 30 डिग्री जर घेतलं तर tan थीटा इज इक्वल टू sin 30 डिग्री असते 1 डिवाइडेड बाय 2 आणि cos 30 अंडर रूट 3 डिवाइडेड बाय 2 म्हणजे 2 टू गेट कॅन्सल. इधर राहते 1 डिवाइडेड बाय अंडर रूट 3. ठीक आहे. म्हणजे पाय बाय 6 ला tan ची व्हॅल्यू ही 1 डिवाइडेड बाय अंडर रूट 3 आहे. पहा आता वी हॅव tan थीटा इज इक्वल टू tan पाय बाय 6 इज इक्वल टू 1 डिवाइडेड बाय अंडर रूट 3. आता पहा, आपलं इथं जे आहे ते मायनस 1 डिवाइडेड बाय अंडर रूट 3 आहे. त्याच्यामुळे ही जी व्हॅल्यू आलेली आहे थीटाची, थीटा इज इक्वल टू पाय बाय 6, हे काही प्रिन्सिपल सोल्युशन नाही आहे. आपल्याला जे अलाइड अँगल फॉर्म्युले त्याच्यामध्ये थीटाची व्हॅल्यू काढण्यासाठी ही थीटा आपण काढलेला आहे. तर पहा, आता आपल्याला अलाइड अँगल्स काढायचे. अलाइड अँगल्स काढण्यासाठी तुम्हाला सांगितलं होतं मी tan पाय मायनस थीटा, नंतर tan पाय प्लस थीटा, tan 2 पाय मायनस थीटा. ठीक आहे. हे सर्व तुम्हाला माहिती आहे. काय ते tan थीटा, tan थीटा, tan थीटा. ठीक आहे. आपण ते ऑल सिल्वर टिकर्स मध्ये पाहिलं तर पाय जर असेल तर tan चा tan राहतो. आता पहा, आपल्याला ऑल सिल्वर टिकर्स नुसार ते tan थीटा जे आहेत ते निगेटिव्ह आहेत का पॉझिटिव्ह आहेत ते पाहायचे. तर पहा, फर्स्ट क्वार्टर मध्ये हे फर्स्ट आहे, हे सेकंड आहे, हे थर्ड आहे आणि हे फोर्थ आहे. आता पहा, हे जेवढे अँगल्स आपण घेतलेले ते शक्यतो सेकंड, थर्ड आणि फोर्थ मध्ये असतात. फर्स्ट मध्ये सर्व पॉझिटिव्ह असतात, त्यामुळे फर्स्ट पाहायची तर गरज नाही. आता पहा, सेकंड हे सेकंड मध्ये आलेले, बरोबर आहे. आणि सेकंड मध्ये tan कसं असते, निगेटिव्ह. थर्ड मध्ये tan हे पॉझिटिव्ह असते, ऑल सिल्वर टी पॉझिटिव्ह असते, हे पॉझिटिव्ह. आणि फोर्थ मध्ये निगेटिव्ह. म्हणजे अलाइड अँगल फॉर्म्युले जे आहेत ते आपल्याला दोन आहेत. बाय युजिंग अलाइड अँगल फॉर्म्युले. ठीक आहे. पहिला आहे tan पाय मायनस थीटा इज इक्वल टू मायनस tan थीटा आणि दुसरा आहे tan 2 पाय मायनस थीटा इज इक्वल टू मायनस tan थीटा. ठीक आहे. आता थीटाची व्हॅल्यू ठेवून द्यायचं. tan पाय मायनस पाय बाय 6
इज इक्वल टू मायनस टॅन पाय बाय 6. ठीक आहे. आता याचं जर कॅल्क्युलेशन केलं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून तर इथे ते टॅन 5 पाय बाय 6 इज इक्वल टू मायनस, आता टॅन पाय बाय 6 व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 1 डिवाइडेड बाय √3 मायनस साइन ओरिजिनल जे आहे ते 1 डिवाइडेड बाय √3. ठीक आहे. आता इथे पहा टॅन 2 पाय मायनस पाय बाय 6 इज इक्वल टू मायनस टॅन पाय बाय 6. ठीक आहे. टॅन आता क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर पहा काय 12 12 पाय मायनस पाय 11 पाय डिवाइडेड बाय 6 इज इक्वल टू मायनस 1 डिवाइडेड बाय √3. पहा आता इथं दोन अँगल आता झालेले आहेत. तर पहा हे मी मोडतोय. हे तुम्ही प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये बाजू लिहिलं चालते, रफ कॅल्क्युलेशन आहे ते. आता पहा इथं आपल्याला टॅन 5 पाय बाय 6 इज इक्वल टू टॅन 11 पाय बाय 6 ओके इज इक्वल टू मायनस 1 डिवाइडेड बाय 3 आले, जे की टॅन थीटा होता है. ठीक आहे. देयरफॉर किंवा तुम्ही अगोदर असं लिहू शकता सिन्स 0 इज लेस दॅन 5 पाय बाय 6 इज लेस दॅन 2 पाय and 0 is less than 11 pi by 6 is less than 2 pi. Okay, therefore the principal solution of given equation are theta is equal to 5 pi by 6 and theta is equal to 11 pi by 6. ठीक आहे. तर असा हा प्रॉब्लेम होता. सहज तुम्हाला सॉल्व करता येईल. तर पहा मी काही तुम्हाला होमवर्क साठी प्रॉब्लेम देतो, तुम्ही ते सॉल्व करा. काही जर अडचण असेल तुमच्याकडे आता पुस्तकं अवेलेबल झालेली आहेत, तर त्या पुस्तकामधून पुन्हा तुम्हाला काही प्रॉब्लेम सॉल्व जर करायचे असतील तर तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर मी तुम्हाला 2 होमवर्क देतो, ते होमवर्क करायचे तुम्ही पॉज करून तुम्ही लिहून घ्यायचं, सॉल्व करून बघायचं. एक नंबर क्वेश्चन से में फाइंड द प्रिंसिपल सॉल्यूशन ऑफ एक आहे sin थीटा इज इक्वल टू -1/2. 2 नंबरचा आहे tan थीटा इज इक्वल टू -1 आणि तिसरा आहे √3 कोसेक थीटा +2 इज इक्वल टू 0. आता तिसरं जे आहे त्याचा फॉर्मॅट थोडा वेगळा दिलेला आहे. पहा हे कसं सॉल्व करायचं हे सांगायची काही गरज नाही, हे तुम्हाला सहज जमतील. आता हे बघा, याला मी थोडं सॉल्व करतोय. √3 कोसेक थीटा, आता हे प्लस मध्ये होते, इकडे पलीकडे गेल्यानंतर मायनस होईल, -2. ठीक आहे. कोसेक थीटा इज इक्वल टू हे प्रोडक्ट मध्ये पलीकडे गेल्यानंतर डिवाइड मध्ये जाईल -2/√3. आता दोन्हीचा रेसिप्रोकल केलं तर काय होईल, sin थीटा इज इक्वल टू -√3/2. दोन्हीचा रेसिप्रोकल घेतलेला आपण असं सॉल्व करायचं. ठीक आहे.
तर याचा फॉर्मॅट थोडा वेगळा आहे, त्याला आपण पुन्हा सॉल्व करून किंवा रिराईट करून हे असं आणू शकतो, त्याच्यानंतर तुम्हाला सॉल्व करता येईल. तर हे तिन्ही प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करायचे आहेत. काही जर अडचण असेल तर मला सांगायचं. ठीक आहे. आता पहा आपण नेक्स्ट पार्ट कडे जाऊया. जनरल सोल्युशन. आता पहा जनरल सोल्युशन म्हणजे काय पहा. जनरल सोल्युशन. ठीक आहे. आता पहा प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे काय सांगितलं होतं आपण. या झिरो पासून आता तुम्हाला माहिती आहे हे फर्स्ट क्वाड्रंट, हे सेकंड क्वाड्रंट, हे थर्ड आणि हे फोर्थ. आता आपण जे प्रिन्सिपल सोल्युशन काढलेले ते झिरो पासून पहा इथून झिरो सुरू होतं 0 to 2 पाय. ठीक आहे. पुन्हा सांगतो हे 0, हे पाय बाय 2, हे पाय, हे 3 पाय बाय 2 आणि 2 पाय. म्हणजे दिलेलं जे ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन असायचं समजा tan थीटा इज इक्वल टू √3. तर प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे काय. तर हे जे व्हेरिएबल आहे थीटा, थीटाची व्हॅल्यू 0 पासून ते 2 पाय पर्यंत अशा व्हॅल्यू त्याला tan ची व्हॅल्यू ही काय ते √3. पुन्हा सांगतो मी प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे काय सांगितलं होतं. व्हेरिएबल थीटा जे आहे, व्हेरिएबल थीटा जे आहे तर पहा 0 पासून 2 पाय पर्यंत कुठल्या कुठल्या अँगलला त्याची व्हॅल्यू √3 येते, त्या व्हॅल्यूजला आपण काय म्हणतो प्रिन्सिपल सोल्युशन म्हणतो. आता जनरल म्हणजे काय करायचं. आता पहा आपण याला तर पुन्हा एक असा राऊंड घेतला. ठीक आहे. पुन्हा राऊंड घेतला तर हे काय होईल पिरियडिक व्हायला लागेल. ठीक आहे. म्हणजे जर समजा पिरियडिसिटी यूज करून जे आपण सोल्युशन काढतो जनरल सोल्युशन इंटिजर n वगैरे यूज करून, तर त्या सोल्युशनला आपण जनरल सोल्युशन म्हणतो. ठीक आहे. म्हणजे इंटिजर यूज करून आणि पिरियडिसिटी जी आहे, पिरियडिसिटी म्हणजे काय एका पर्टिक्युलर अँगलला तो जर पाथ रिपीट होत असेल तर त्याला आपण पिरियडिसिटी म्हणतो. ठीक आहे. आता पहा 2 पाय नंतर किंवा 2 पाय अँगल नंतर तो पाथ काय व्हायला पुन्हा रिपीट होतोय. म्हणजे पहा आता इथून इथपर्यंत आपण पाहिलं प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये 2 व्हॅल्यू असायच्या शक्यतो. ठीक आहे. म्हणजे पुढच्या पुन्हा एका राऊंडला पुन्हा 2 व्हॅल्यू असतील, पुन्हा 2 व्हॅल्यू असतील, पुन्हा 2 व्हॅल्यू असतील. तर ह्या जनरलाइज करणं, ह्या व्हॅल्यूज जे आहेत किंवा हे जे सोल्युशन आहेत n इंटिजर यूज करून जनरलाइज करणं, त्याला आपण काय म्हणतो जनरल सोल्युशन म्हणतो. ठीक आहे. तर पहा त्याचे फॉर्म्युले आहेत काही, ते फॉर्म्युले पाठ केल्याशिवाय किंवा माहिती असल्याशिवाय तुम्हाला जनरल सोल्युशन काढता येत नाही. तर ते फॉर्म्युले अगोदर आपण लिहून घेऊया. त्याचे थेरम म्हणून आहेत, थेरम काही येत नाहीत आणि तुम्ही सहज पाहिलं तर तुम्हाला लगेच समजून जातील. असे छोटे छोटे 2-2, 3-3 स्टेपचे थेरम येते. तर मी तुम्हाला फॉर्म्युले लिहून देतो, ते तुम्ही व्यवस्थित पाहून घ्यायचे आणि ते फॉर्म्युले आल्याशिवाय तुम्हाला जनरल सोल्युशन काढता येत नाही. पहा फर्स्ट आहे sin थीटा इज इक्वल टू sin अल्फा implies theta is equal to n pi plus -1 raised to n alpha. ठीक है. Here n belongs to z. ठीक है. n जे आहे ते इंटिजर आहे. सेकंड आहे cos थीटा इज इक्वल टू cos अल्फा implies theta is equal to 2n pi plus or minus
अल्फा. आता ते प्रत्येक वेळेस लिहित नाही मी, व्हेअर एन इज बिलॉंग्स टू झेड, एन म्हणजे इंटिजर असते. 3 नंबरचा फॉर्म्युला आहे tan theta is equal to tan alpha implies theta is equal to n pi प्लस अल्फा. चौथा फॉर्म्युला आहे sin square theta is equal to sin square alpha implies theta is equal to n pi plus or minus alpha. पाचवा फॉर्म्युला आहे cos square theta is equal to cos square alpha implies theta is equal to n pi plus or minus alpha. सहावा है tan square theta is equal to tan square alpha is equal to theta is equal to n pi plus or minus alpha. ठीक आहे. तर एवढे फॉर्म्युले आहेत बघा. तर हे 3 जे आहेत ते सारखे जे जवळपासचे जे सोल्युशन आहे जनरल सोल्युशन, म्हणजे अशी कंडिशन जर असेल तर पहा sin थीटा इज इक्वल टू sin अल्फा, अशी जर कंडिशन जर असेल तर त्यावेळेस त्याचं जनरल सोल्युशन जे असतं थीटा इज इक्वल टू n पाय प्लस -1 रेज टू n इंटू अल्फा. ठीक आहे. जर समजा cos असेल तर इथं sin होतं आणि इथं cos आहे, बाकी थीटा आणि अल्फा सेम आहे. cos थीटा इज इक्वल टू cos अल्फा जर असेल तर थीटा इज इक्वल टू n पाय प्लस और माइनस अल्फा. ठीक आहे. आणि tan थीटा इज इक्वल टू tan अल्फा जर असेल तर त्या थीटा इज इक्वल टू काय असते जनरल सोल्युशन, थीटा इज इक्वल टू n पाय प्लस अल्फा. जवळपास सर्व सारखे ते इथून फक्त इथं प्लस आहे, ते बाकी सर्व प्लस और माइनस आहे. ओके. sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sin स्क्वेअर अल्फा जर असेल तर त्या जनरल सोल्युशन त्याचं असते थीटा इज इक्वल टू n पाय प्लस और माइनस अल्फा. cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू cos स्क्वेअर अल्फा असेल तर त्याचं जनरल सोल्युशन काय असते थीटा इज इक्वल टू n पाय प्लस और माइनस अल्फा. ठीक आहे. तर हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला जर समजा काय करायचं असेल ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशनचं जनरल सोल्युशन जर काढायचं असेल तर. ठीक आहे. तर आपण प्रॉब्लेम पाहूया बघा. ते तुम्ही पॉज करून लिहून घ्यायचा आणि पाठ करायचा. Find the general solution of sin theta is equal to under root 3/2. ठीक है. solution given equation का इक्वेशन sin थीटा इज इक्वल टू अंडर रूट 3/2. ठीक आहे. आता तुम्हाला पहिलं काढणं गरजेचं आहे बघा की कुठल्या व्हॅल्यूला म्हणजे जनरलाइज करण्यासाठी तुम्हाला पहिलं जे फर्स्ट क्वाड्रंटमधला अँगल असतो ते काढणं गरजेचं आहे. कुठल्या
साईनच्या अँगलची व्हॅल्यू किती आहे √3/2 आहे. तर 60 ला आहे बहुतेक, 60 म्हणजे π/3 ला. ठीक आहे. वी हॅव sin थीटा इज इक्वल टू sin π/3 इज इक्वल टू √3/2. बरोबर आहे. म्हणजे काय आलं आपलं sin थीटा इज इक्वल टू sin π/3. आता आपलं जे अल्फाची व्हॅल्यू इथं आलेली ती आहे π/3. ठीक आहे. आता तुम्ही यूज करायचं आहे बाय युजिंग फॉर्म्युला कुठला आहे sin थीटा इज इक्वल टू sin अल्फा इंप्लाइज थीटा इज इक्वल टू n प्लस -1 into अल्फा. बरोबर आहे. आपण जे आता जस्ट फॉर्म्युला लिहिला होता बघा, तो फॉर्म्युला आपण लिहिलेला आहे. आता पहा देअरफॉर, आता फॉर्म्युला लिहिला आपण जे म्हणजे अगोदर जे पहिले तुम्हाला सांगितलं होतं बेसिक जे इक्वेशन आहे ते बेसिक इक्वेशन आपण काढलेलं आहे. त्याच्यानंतर जनरल सोल्युशनचं इक्वेशन आपण इथे लिहिले. आता पहा थीटा इज इक्वल टू काय आहे इथं देअरफॉर दी जनरल सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. ठीक आहे. थीटा इज इक्वल टू n पाय प्लस -1 n आणि अल्फाची व्हॅल्यू किती आहे इथं अल्फाची व्हॅल्यू किती आहे π/3. ओके. वाटल्यास लिहायचं इथं वेअर n बिलॉंग्स टू ईच. ठीक आहे. तर खूप सोपं आहे. प्रिन्सिपल सोल्युशन पेक्षा खूप सोपं भाग आहे हा. तर तुम्हाला मी 2 एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी देतो. तुम्ही ते सॉल्व करायचे आणि मला त्याचा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सअपवरती पाठवायचा आहे आणि हे कंपल्सरी आहे. ठीक आहे. पहा तुम्हाला सॉल्व प्रॉब्लेम देतो मी, जेणेकरून तुम्हाला काही अडचण आली तुम्हाला पुस्तकात पाहता येईल. हे होमवर्क साठी आहे बघा. त्याचे क्वेश्चन तोचे फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ cos थीटा इज इक्वल टू 1 डिवाइडेड बाय √2 आणि tan थीटा इज इक्वल टू √3. ठीक आहे. तर अगोदर तुम्ही काय करायचंय जे जनरल सोल्युशन मध्ये तुम्हाला फॉर्म्युले लिहून दिले ते फॉर्म्युले पाठ करा. हा प्रॉब्लेम जो आता घेतलेला आहे तो लिहून घ्या, सॉल्व करून बघा. त्याच्यानंतर हे 2 प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. 100% तुम्हाला जमतील ते. जर नाही जमले तर मला सांगा, मी पुन्हा सॉल्व करून देतो. ठीक आहे. तर आज आपण इथं स्टॉप करूया. सर्वांनी मला ते होमवर्क पाठवायचे. ओके.